नमस्ते बच्चों। बच्चों, हम लोगों ने लास्ट टाइम उपहार यह पाठ आधा सीखा था। उसके ऊपर आने वाले प्रश्न भी हम लोगों ने लिखे थे। आज हम जो आधा बचा हुआ पाठ आज सीखेंगे। फिर एक बार यह पाठ मैं आपको पूरा पढ़कर सुनाता हूँ। तो चलो बच्चों, आज यह पाठ हम फिर से जो बचा हुआ पाठ है वह पढ़ते हैं। गांव में ऋत्विक नाम का लड़का रहता था। वह बहुत गरीब था। गांव के पास पुस्तक का मेला लगा था। उसने माँ से कहा, मैं भी मेला देखने जाऊंगा। उसकी माँ बोली, देखो, घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेले कैसे जाओगे इतनी दूर। बेटा, मेला देखने की जिद छोड़ो, चलो दूध पी लो। अपनी माँ की बात सुनकर ऋत्विक उदास हो गया और एक पेड़ के नीचे जा बैठा। अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई, जहाँ बहुत तेज रोशनी थी। वह उठकर वह गया। वहाँ सुनहरे पंख वाली एक परी खड़ी थी। ऋत्विक ने हैरान होकर उस परी से पूछा, तुम कौन हो? वह बोली, मैं परी हूँ, लेकिन तुम यहाँ उदास क्यों बैठे हो? परी का प्रश्न सुनकर ऋत्विक की आंखों में आंसू आ गए। वह बोला, मैं अपने दोस्तों के साथ पुस्तक मेला और पुस्तक खरीदना चाहता हूँ। यह कहकर ऋत्विक खामोश हो गया। तब परी बोली, इसमें दुख की बात क्या है? यह समझ लो, तुम्हारी मदद करने के लिए मैं आई हूँ। ऐसा मैं तभी करूँगी जब तुम मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे। कौन सी परीक्षा? ऋत्विक ने पूछा। परी ने कहा, बता दिया तो परीक्षा कैसी? बच्चों देखो, यहाँ तक हम ये पाठ पढ़ा हुआ था, सीखे हुए थे। अब आगे का पाठ हम सीखते हैं। चलो ठीक है। ऐसा कहकर ऋत्विक वहाँ से चला गया। अभी वह कुछ देर ही गया था, उसे रास्ते में गिरी हुई एक पोटली मिली। ऋत्विक को यह विश्वास हो गया कि लाल रंग की इस मखमली पोटली में कोई किमती चीज होगी। आता इथे गंमत काय झाली, ऋत्विकला परीने सांगितले होते की तुझी परीक्षा घेतली जाईल तर तुला मी तुझी मदत करेन। ऋत्विकने सांगितले की परीक्षा कशी असेल। तेव्हा परी बोलली की जर तुला मी परीक्षा काय हे जर सांगितलं तर त्याचा अर्थच राहणार नाही। ऋत्विक बोलला की ठीक आहे, काय हरकत नाही, आणि ऋत्विक काही वेळाने पुढे निघाला होता। पुढे चालत असताना त्याला एक पिशवी, पोटली म्हणजे नक्षीकाम केलेली एखादी, म्हणजे त्याला गाठोडं म्हणजे छोटीशी गठडी आपण बोलूया, गाठोडं असं, ती त्याला रस्त्यात भेटली। बघा, ऋत्विकला ती वस्तू बघून विश्वास झाला होता की ह्या गाठोड्यामध्ये नक्कीच काहीतरी किमती वस्तू असू शकते किंवा असेलच। बघा, उसने उसे खोलना चाहा, फिर सोचने लगा, जब यह मेरी नहीं है तो इसे खोलने का मुझे हक नहीं है। बघा मुलांनो, ऋत्विकने ती पिशवी खोलून बघण्याचा प्रयत्न केला होता, पण ऋत्विकच्या मनामध्ये विचार आला की जर ही पिशवी माझी नाही आहे, आपल्याला ही पिशवी कोणाची ही माहिती नाही आहे, तर आपण ही पिशवी का खोलावी? आपल्याला तो हक्क नाही आहे। म्हणून ऋत्विकने ती पिशवी किंवा ती गाठोडं होतं ते खोलण्याचा प्रयत्न केला नाही। पुढे ऐका। ऋत्विक ने पोटली नहीं खोली। तभी किसी की आवाज़ उसके कानों में पड़ी, बेटा, मेरी पोटली गिरी गई है रास्ते में, क्या तुमने देखी है? बघा मुलांनो, ऋत्विक ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्यात त्याला एक गाठोडं भेटलं होतं, छोटीशी, आणि ती त्यांनी न खोलण्याचा विचार केला होता, कारण ती त्याला अनोळखी वस्तू होती आणि रस्त्यात सापडलेली होती। त्यालाही माहीत होतं की ही दुसऱ्यांची वस्तू आहेत, आपण का खोलून बघावे? ठीक आहे, आपण बघू, हातात घेऊ शकतो किंवा त्याला उचलू शकतो, कोणाची असेल ती,
हे करत असताना अचानक त्याला मागून कुणाचा तरी आवाज आला की बेटा मेरी पोटली गिरी है, म्हणजे माझी वस्तू इथे रस्त्यात पडलेली आहे, का तुला सापडली का, असं त्या आवाजाने ऋत्विकला सांगितलं. पुढे ऐका. ऋत्विक ने पूछा किस रंग की थी. बघा मुलांनो, आता ज्या व्यक्तीने त्याला विचारलं की माझी इथे वस्तू हरवली, ऋत्विकने तरी लगेच त्याला विचारलं की ठीक आहे, मला माहीत नाही तुझी वस्तू आहे की नाही, पण कुठल्या रंगाची होती, असं ऋत्विकने त्या व्यक्तीला प्रश्न केला. बघा मुलांनो, लाल रंग की थी, राहगीरने बता दिया. आता बघा, त्या व्यक्तीने, राहगीर म्हणजे काय, यात्री, त्या रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की माझी जी पिशवी पडलेली आहे, जी गाठोडं पडलेली आहे, ती लाल रंगाचं आहे. बघा. और कोई पहचान बताओ, ऋत्विकने राहगीर से कहा. बघा, ऋत्विकने नंतर अजून विचारलं की ठीक आहे, लाल रंगाची तुमची ती गाठोडं आहे किंवा ती पिशवी आहे, मला मान्य आहे. अजून त्याच्यामध्ये काही म्हणजे असं अजून ते आहे का त्याच्यावरती, म्हणजे अजून काही निशाणी सांगा किंवा अजून त्याच्याबद्दल काही तुम्ही असं सांगा की ती माझीच आहे असं. ठीक आहे बघा. और कोई पहचान बताओ, ऋत्विक ने राहगीर से कहा. उस पर एक परी का सुनहरे रंग के चित्र बना हुआ है. राहगीर का जवाब था. ऋत्विक ने अपनी थैली से जब वह पोटली निकाली तो उस पर छपा परी का चित्र चमकने लगा. आता बघा, त्या ऋत्विकने राहगीर म्हणजे यात्रेकरीला विचारलं की त्याच्यावरती अजून काही निशाणे आहे का, तेव्हा तो यात्रीगण काय बोलला, यात्रेकरू काय बोलला की त्याच्यावरती अजून एक परीचं चित्र त्या गाठोड्यावरती छापलेलं आहे. आणि ऋत्विकने पिशवी त्याच्या बॅगेतून काढली किंवा पिशवीतून काढली आणि बघितलं, त्याच्यावरती परीचं चित्र होतं. म्हणजेच खात्री झाली होती की ही जी गाठोडं आहे ते ह्या यात्रेकरून लोकांचंच आहे, या माणसाचंच आहे, असं ऋत्विकने ते खात्री करून घेतली. बघा पुढे ऐका. ऋत्विक ने अपनी थैली से जब वह पोटली निकाली तो उस पर छपा परी का चित्र चमकने लगा. ऋत्विक ने वह पोटली राहगीर को दे दी. आणि गंमत काय, नंतर त्या ऋत्विकने ती जी रस्त्यात सापडलेली होती पिशवी किंवा गाठोडं त्या यात्रेकरूला देऊन टाकली. का, कारण ती त्याचीच होती. त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले होते निशाणी, ते सर्व निशाणी त्या गाठोड्यावरती किंवा त्या पिशवीवरती होतं, म्हणून ऋत्विकने त्या व्यक्तीला देऊन टाकलं होतं. पुढे ऐका. सुबह उठकर वह वही पहुंचा जहाँ उसे परी मिली थी. देखा तो वह कोई नहीं था. आता गंमत काय झाली, कालचा प्रकार जो हो सर्व निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी ऋत्विक पुन्हा त्या ठिकाणी गेला होता ज्या दिवशी त्याला त्या ठिकाणी परी मिळाली होती. बघा, पण तिथे कोणीही नव्हतं. बघा पुढे काय झालं. सुबह उठकर वह वही पहुंचा जहाँ उसे परी मिली थी. देखा तो वहाँ कोई नहीं था. वह बैठ गया. उसकी आंखें के सामने वही लाल रंग की पोटली दिखाई देने लगी. तभी तेज प्रकाश फैला. सामने परी खड़ी थी. आता गंमत काय झाली बघा. परीने त्याला तर असं सांगितलं होतं की तुला मदत करण्यासाठी मी इथं आलेली आहे. त्या दिवशी झाला तो प्रकार होऊन गेला. त्याच्यानंतर परी निघून गेली होती. परी असंही बोलली होती की तुझी परीक्षा होणार होती. ऋत्विकने विचारलं कशी परीक्षा असेल. परी काही बोलली नाही, निघून गेली होती. ठीक आहे, झालं ते झालं. ऋत्विक त्या झाडाखाली किंवा त्या ठिकाणी पुन्हा ते जाऊन बसला होता. तिथे कोणीही नव्हतं. तो ती लाल रंगची गाठोडी किंवा ती पिशवी डोळ्यासमोर असा आठवत होता, त्याला दिलेली, त्या यात्रेकरू लोकांना आपल्याला सापडलेली. आणि अचानक जिथे तो बसला होता त्या ठिकाणी तेज प्रकाश म्हणजे असं मोठं लख्ख प्रकाश झाला होता. बघा. परी के दोनों हाथ पीछे थे. परी ने पूछा कैसे हो. बघा, त्या ठिकाणी त्या लख्ख प्रकाशामधून लगेच तिथे परी दिसली आणि परीची 2 हात मागे होते. आणि त्या परीने ऋत्विकला विचारलं कैसे हो. ठीक हूँ, ऋत्विक ने जवाब दिया. तभी परी ने कहा अपनी आंखें बंद करो, मैं तुम्हें इनाम दूंगी. किस बात का, ऋत्विकने पूछा. बघा गंमत काय झाली. परी तिथे प्रगट झाली. ऋत्विकला विचारला कसा आहेस तू.
ऋतिक बोलला की मी ठीक आहे. तेव्हा परी बोलली की मी काहीतरी तुला बक्षीस देणार आहे. इनाम म्हणजे का बक्षीस देणार आहे. तेव्हा ऋतिक बोलला कशाबद्दल मला बक्षीस मिळणार आहे? कारण काय? बघा, तुम उत्तीर्ण हो गए इसलिए परी बोली आणि परीने काय सांगितलं की तू परीक्षा पास झालास. ऋतिक बोलला परीक्षा? बघा, उत्तीर्ण हो गए इसलिए परी बोली. परी की बात ऋतिक के समझ में नहीं आ रही थी. उसने आंखें बंद कर ली. परी ने उसके हाथों में एक मखमली थैली पकड़ा दी. बघा काय झालं. परीने काय सांगितले की मी तुला आता एक बक्षीस देणार आहे. पण ही गोष्ट ऋत्विकच्या मनामध्ये काय येतच नव्हती आणि ऋत्विकने डोळे बंद केले आणि त्यानंतर परीने त्याच्या हातामध्ये एक मखमली थैली हातामध्ये टेकवली. बघा, ऋत्विक ने देखा तो हैरान रह गया. यह तो वही पोटली थी जो उसने राहगीर को दी थी. परी ने कहा, मैं कल तुम्हारी परीक्षा ईमानदारी की परीक्षा ली थी. वह राहगीर भी मैं ही थी, इसलिए मैं तुम्हें यह इनाम दे रही हूँ. आणि परी काय सांगितलं की काल तुझी जी परीक्षा घेतली, जो यात्रेकर होता तो मीच होतो. तुझी इमानदारीची परीक्षा मला घ्यायची होती. तू पास झाला म्हणून ही आज जी थैली आहे, गाठोड आहे, मी तुला बक्षीस म्हणून देत आहे. तू परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेला आहेस. बघा पुढे काय झालं. परी ने ऋत्विक को समझाया. परी ने ऋत्विकला समजवलं. ईमानदार व्यक्ति के जीवन में किसी वस्तू की कमी नहीं होती. जाओ अब तुम्हें मनचाहे वस्तू मिलेगी. बघा काय सांगितलं. जीवनामध्ये माणसाने नेहमी इमानदार असावं. कधीही गद्दारी, कोणाशी खोटं, कोणाचं वाईट असं कधीही विचार करू नये. असं उपदेश त्या परीने ऋत्विकला दिला. बघा काय सांगितलं. परीने ऋत्विक को समझाया. ईमानदार व्यक्ति के जीवन में किसी वस्तू की कमी नाही होती. म्हणजे तुम्ही इमानदारीने जगत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या वस्तूची कमी होणार नाही, असं परीने ऋत्विकला सांगितलं. पुढे ऐका. परी ऋत्विक को समझा. ईमानदार व्यक्ति के जीवन में किसी वस्तू की कमी नहीं होती. जाओ अब तुम्हें मनचाहे वस्तू मिलेगी. आणि नंतर परीने सांगितलं की जा, आता तुला हवी ती वस्तू मिळून जाईल. बघा, ऋत्विक ने पास शब्द नहीं थे जिनसे वह परी को धन्यवाद देता. खुशी से उसी आंखें भर आई. बघा काय सांगितलं. ऋत्विक के पास शब्द नाही थे. आता ऋत्विक एवढा भारावून गेला होता की ह्या परीचे आभार कसे मानावे. त्याला समजत नाही कुठले शब्दांनी त्याला धन्यवाद द्यावं. त्याचे डोळे भरून आले. पुढे ऐका. लाल मखमली पोटली ऋत्विक ने अपनी माँ को दी. उसकी समझ में नहीं आया कि उसका बेटा उससे क्या दे रहा है. जब माँ वह पोटली खोलने लगी तब पोटली, बघा काय गंमत झाली. आता जी ऋत्विकला पोटली किंवा ती पिशवी मिळाली होती तो घरी घेऊन गेला आणि त्याने ती पिशवी आईला दिली. आईला लक्षात येत नव्हतं की ऋत्विकने माझ्याकडे हे काय दिलेलं आहे. बघा, उसकी समझ में नहीं आया कि उसका बेटा उससे क्या दे रहा है. आईला सुद्धा कळलं नाही की आपला मुलगा आपल्या हातामध्ये काय देत आहे. बघा, जब माँ वह पोटली खोलने लगी. बघा मुलांनो, जब माँ वह पोटली खोलने लगी, पोटली कई गुना बड़ी हो गई. आणि गंमत काय, जेव्हा ती पोटली अशी बाहेर खोलली, त्यातून काय काढण्याचा प्रयत्न केला, ती दुगना म्हणजे ती अशी मोठी होत चाललेली होती. बघा, उसमें से सुंदर पुस्तकें बाहर निकल आई. बघा, ती पुस्तकं म्हणजे ती पिशवी छोटीशी होती, पण जेव्हा त्या आईने घेतली आणि ती अशी खोलली तर ती अचानक अशी मोठी झाली आणि त्या पिशवीतून अशी अनेक पुस्तकं बाहेर येऊ लागली. पुस्तकों का ढेर देखकर माँ चकित रह गई. माँ ने पूछने पर ऋत्विक ने सब कुछ बता दिया. आणि ही गंमत कशी झाली हे काहीच कळेना. तेव्हा आईने ऋत्विकला विचारलं हा काय प्रकार आहे. तेव्हा ऋत्विकने सर्व झालेली घटना आईला कथन केली. बघा पुढे का. अब ऋत्विक ने मित्रों के लिए अपनी बहन कृतिका की सहायता से पुस्तकालय खोला. का, कारण आता ऋत्विककडे अनेक प्रकारची पुस्तकं होते म्हणून मित्रांसाठी
ऋत्विकने पुस्तकालय म्हणजे शाळेचं वाचनालय म्हणजे एका प्रकारचे वाचनालय मुलांसाठी खोललं होतं. बघा, वहाँ सभी बच्चे आकर अपनी मनपसंद पुस्तकें पढ़ने लगे. उनको पूरा गांव पुस्तक मित्र के नाम से जानने लगा. आणि ऋत्विकचं नाम एक वेगळ्या प्रकारे होऊन गेलं. गावात ऋत्विकला पुस्तक मित्र म्हणून सर्व ओळखायला लागले. कारण ऋत्विककडे अशी भरपूर पुस्तकं होती जे प्रत्येक मुलाला आवडायला लागली होती. अशी खूप पुस्तकं होती. म्हणून सर्व गावातली जी मुलं मोठी माणसं वगैरे ती ऋत्विकला पुस्तक मित्र म्हणून या नावाने ओळखायला लागलेले होते. पुढे ऐका. ऋत्विक ने पुस्तकालय को ही अपने जीवन का ध्येय बना लिया. उसका सारा समय पुस्तकों के बीच बीतने लगा. एक दिन पुस्तक पढ़ते पढ़ते ऋत्विक की आंख लग गई. देखता है कि पुस्तक उससे बातें करने लगी. उससे एक पुस्तक ने पूछा, ऋत्विक, अगर तुम अपने जीवन में बड़े आदमी बनोगे तो क्या तुम हमारा साथ छोड़ दोगे? बघा मुलांनो, दिवसभर पुस्तकं सांभाळणं, पुस्तक वावरणं, आलेल्या मित्रांना पुस्तकं देणं ह्याच्यातच पूर्ण ऋत्विकचा दिवस जात होता. आणि एक दिवस पुस्तक वाचता वाचता ऋत्विकची डोळे झोप लागली. म्हणजे त्याला अचानक अशी झोप लागली आणि त्या झोपेमधून स्वप्नामध्ये त्याला पुस्तक आलं आणि ते पुस्तक स्वप्नामध्ये आलं आणि त्याला पुस्तक बघा काय सांगायला लागले की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा माझा साथ सोडणार आहेस का रे? असं ते पुस्तक ऋत्विकला सांगू लागलं. बघा, हमें भूल तो जाओगे? ऋत्विक ने कहा, नहीं नहीं, अब तो तुम ही मेरे साथी हो, मित्र हो. तभी किसी ने दरवाजे घंटी बजाई और उसकी नींद टूट गई. तेव्हा ऋत्विकाने सांगितलं की मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. पुस्तक माझे खरे मित्र आहेत, तुम्ही तर माझे खरे दोस्त आहात. तुम्हाला मी कधीच विसरू शकत नाही. आणि तेवढ्यात दाराची घंटी वाजली आणि ऋत्विकची झोप उडाली. बघा पुढे. बजाय और उसकी नींद टूटी. जागने पर देर तक सोचता रहा कि आगे चलकर वह बड़ा सा पुस्तक भंडार खोलेगा. आणि नंतर ऋत्विकने विचार केला की पुढे मी असं मोठं ग्रंथालय ओपन करेन किंवा खोलेन, त्याच्याने सर्व लोकांना फायदा होईल. अशी ही स्टोरी होती. स्टोरीचं नाव होते उपहार. तर मुलांनो, स्टोरी नीट वाचा, असं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही स्टोरी आज आपण इथे समाप्त करत आहोत. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. धडा पुन्हा वाचा. धन्यवाद.